मिरजेतील गणेश तलाव येथे 27 सप्टेंबर रोजी निखिल कलगुडगी यांचा जुन्या वादातून निर्घुण खून झाला होता। या खून प्रकरणी मुख्य सूत्रधारासह 4 जण पसार झाले होते। मिरज पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे या चौघांना लोणावळा येथून जेरबंद केले। मिरजेच्या गणेश तलावाजवळ निखिल विलास कलगुडगी याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यानंतर निखिल कलगुडगी याला उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारांसह एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली। एकूण 7 आरोपी आणि 2 बाल अपचारी यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती। गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार हे त्यांचे इतर साथीदारांसह पसार होते। त्यांचा शोध घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करून देखील ते पोलिसांना वारंवार चकवा देत होते। मुख्य सूत्रधार आरोपी यांना पकडण्यासाठी शोध मोहिमेचा योग्य तो आराखडा तयार करून तपासास गती दिली। त्याप्रमाणे पथक हे विविध जिल्ह्यांमध्ये आरोपींचा शोध घेत असताना संशयित आरोपी हे लोणावळा येथे असल्याबाबत खात्रीलायक माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस पथक लोणावळा परिसरात दाखल होऊन सलग 2 दिवस आरोपींचा शोध घेत होते। यावेळी आरोपींचा ठाव ठिकाण्याची माहिती प्राप्त होताच गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारांसह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आले। सलीम गौस पठाण, चेतन सुरेश कलगुडगी, विशाल बाजीराव शिरोळे, सुहेल जमीर तांबोळी यांना ताब्यात घेतलं। तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली 1 मोटार वाहन आणि 3 मोबाईल फोन आरोपींकडून हस्तगत केले।